इथून पुढची प्रत्येक रात्र वैऱ्याची. जरांगेंसाठी सरकार रात्रीचा दिवस करतंय, त्यांना अडकवण्यासाठी की त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी. इथून पुढची प्रत्येक अपडेट जरांगे देतील, कारण त्यांचं कवच त्यांना ताकद देईल. 3 ट्रॅप तयार, त्यातील 2 ट्रॅप ॲक्टिव्ह झालेत. जरांगेंना तेच तर सांगायचंय. शिंदे नाही, पण खूप डोकेबाज माणसं जरांगेंना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. नेमकं घडलंय का? राज्याच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली ते मुंबई हा जो प्रवास करणार आहे, त्यामुळे राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जरांगेंविरुद्ध 3 ट्रॅप ॲक्टिव्ह झाली असल्याची देखील चर्चा आहे. त्यातील सगळ्यात मोठा पहिला ट्रॅप, जरांगेंना मुंबईपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. जरांगे सांगतात त्याप्रमाणे एक टोळी ही सक्रिय झालेली आहे. जिथे वाटेल, जिथे जागा दिसेल, तेव्हा काही माणसं ही बाहेरच्या आपल्या आंदोलनामध्ये शिरतील आणि आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील. तिथेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तिथेच स्थगिती द्यावी लागेल किंवा तिथेच पोलिसांमार्फत थोपवलं जाईल. हा झाला ट्रॅप नंबर 1. ट्रॅप नंबर 2, मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये दाखल झालेला याचिका. गुणरत्न सदावर्ते आणि आजची एक अशा 2 याचिका ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांमध्ये असं म्हटलंय की गुणरत्न सदावर्तेंचं मत असं आहे की मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये प्रवेश देऊ नये, त्यांच्या आंदोलनाला प्रवेश देऊ नये. त्याचसोबत दुसरी जी याचिका आहे ती अशी आहे की जर मनोज जरांगे पाटील इतका कोटीत मराठा घेऊन जर मुंबईकडे आले तर मुंबईची यंत्रणा कोलमडू शकते, मुंबईतील लोकांची मोठ्या प्रमाणावर हाल होऊ शकते आणि त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना रोखण्याचा 3रा ट्रॅप जो आहे तो सरकार आखतंय, अशी देखील एका बाजूला चर्चा सुरू आहे. आणि सगळ्यात शेवटचा 3रा ट्रॅप म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे माणसं घेरले जात आहेत. त्यांच्यातीलच काही माणसांना गनिमी काव्याच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. काही जण फुटले सुद्धा, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील सांगतायत. काही मंत्री ही माझ्या जवळच्या माणसांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे आत्मे तृप्त करण्यासाठी ते सुद्धा फुटीर होण्यासाठी तयार आहेत, ते सुद्धा गद्दार होण्यासाठी तयार आहेत, मराठ्यांच्या विरोधात जाण्यासाठी तयार आहेत. आणि असा एक मोठा गट जो आहे तो आपल्याच मराठा समाजातला सक्रिय केला जातोय. 50-60 मराठा आमदारांना आपल्या विरुद्ध उभं केलं जाणार आहे आणि हा सगळ्यात मोठा 3रा ट्रॅप असणार आहे. कारण पहिले 2 ट्रॅप हे तर बाहेरचे राहिले, पण 3रा ट्रॅप हा खतरनाक आहे. जेव्हा आपल्यातीलच माणूस दगाफटका करतात त्याच वेळी माणूस हरतो असं म्हटलं जातंय. परंतु आता ह्या 3ऱ्या ट्रॅपची माहिती सुद्धा मनोज जरांगे पाटलांना भेटलेली आहे. त्यामुळे हे 3ही ट्रॅप सध्याच्या घडीला ॲक्टिव्ह आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता पाहणं हे गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील या 3 ट्रॅपमधून सुटतील की मध्येच अडकतील की 20 जानेवारीची तारीख जी आहे ती पुढे पोस्टपोन करतील. हे पाहणं सगळ्याच अँगलनी गरजेचं आहे. कारण सरकारचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. सरकार हे रात्रीचा दिवस करतंय, पण ते कशासाठी? जरांगेंना थोपवण्यासाठी की जरांगेंचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी? याचं उत्तर काय मिळालं नाही बुवा. आता याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.